एका ब्राह्मणाचा सुद्धा मुलगा मेला. मुलगा मोठा होता, लग्न होण्याच्या अगोदरच म्हणजे तरुण अवस्थेत मुलगा मेला, लग्न झालेलं नव्हतं. मुंजी बंधन झालं आणि मुलगा मरण पावला. जसा मुलगा मरण पावला, ब्राह्मणांनी त्याची सगळी ती कर्म केलेली, सगळी विधी केलेली आहे. शेवटचा विधी करायचा आहे, प्रेत पेटवायचं आहे, विधी करायचा आहे. आणि तितक्या श्रीप्रभू बाबा त्या ठिकाणी गेलेत. श्रीप्रभू बाबांनी ते बघितलं. श्रीप्रभू बाबांनी त्याचे पाय धरले, फरफटत त्याला नेलेलं आहे. एका झाडाजवळ श्रीप्रभू बाबा त्याला घेऊन गेले. सगळे म्हणतात, अहो राहुळ काय करताय तुम्ही हे? परंतु श्रीप्रभू बाबांनी कोणाचंच काय ऐकलं नाही. त्याला फरफटत श्रीप्रभू बाबा तिकडे घेऊन गेले. आणि आता एका झाडाच्या, पिंपळाच्या झाडामागे उभे राहिले. जसं उभे राहिले, आता ती सगळी ब्राह्मण मंडळी धावत पळत आली. त्या मुलाकडे बघितलं, मुलगा उठून बसलेला आहे. मुलाने त्या श्रीप्रभू बाबांकडे बघितलं. श्रीप्रभू बाबा कुठेही दिसत नाहीत. श्रीप्रभू बाबा लपून बसलेले आहेत. आणि हे म्हणतात की आता श्रीप्रभू बाबा गेले. जसं त्या मुलाजवळ जातात, मुलगा जिवंत झालेला आहे. सगळ्या ब्राह्मणांनी श्रीप्रभू बाबांचा जे जयकार केला. त्या रुद्रपुरामध्ये आश्चर्य झालेले आहे की मेलेल्या मुलाला जिवंत केलं. अनेक लीळा आहेत, अनेक लीळा. इकडे सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आता रुद्रपुरावरून निघालेले आहेत. आणि ज्ञानाचं कार्य काय असतं तर ज्ञानापाठी वैराग्य उपजेत. भक्तासाठी गावोगावी, वाडोवाडी भगवंताचा तो प्रवास चालू आहे. आणि आता भगवंत त्या 7 पुड्यांच्या डोंगरामध्ये निघालेले. घनदाट अशी ती दाट झाडी, आणि त्या दाट झाडीमध्ये भगवंताचा तो प्रवास चालू आहे. 1400 वर्षापूर्वी एक घटना उज्जैनला घडलेली आहे. घटना अशी होती का त्या ठिकाणी राजा भर्तृहरी राज्य करायचा. आणि भर्तृहरी राजा राज्य करत असताना त्या ठिकाणी त्यांना भेटण्यासाठी गोरक्षनाथ येतात. आणि गोरक्षनाथ त्या ठिकाणी आल्यानंतर गोरक्षनाथांनी त्यांना एक फळ दिलेलं आहे. ते फळ त्यांनी हातात घेतलेलं आहे. आणि फळ हातात घेतल्यानंतर गोरक्षनाथांनी भर्तृहरीला सांगितलं की हे राजन, हे फळ घ्या. हे फळ सर्वसामान्य नाही. हे फळ खाल्ल्यानंतर तुम्ही चिर तरुण राहाल. तुमच्या चेहऱ्यावर, अंगावर सुरकुत्या पडणार नाहीत. तुमचं सौंदर्य अबाधित राहील, तुमचं तारुण्य अबाधित राहील. एवढी ताकद या फळामध्ये आहे. आणि असं असलेलं ते फळ त्यांनी हातामध्ये घेतलं आणि विचार करू लागले. गोरक्षनाथ निघून गेलेले आहे. त्या फळाकडे बघितलं की अरे, माझं प्रेम तर माझ्या पत्नीवर आहे. या फळाला खाऊन मी काय करणार? ती जगली पाहिजे, ती तरुण राहिली पाहिजे. आता ते राजाने फळ घेतलेलं आहे. त्या राणीच्या महालामध्ये हा राजा गेलेला आहे. आणि ते फळ घेऊन गेल्यानंतर त्या भर्तृहरीची पत्नी ती मुक्ताई, त्या मुक्ताईच्या हातामध्ये हे फळ दिलं. आणि त्या फळाकडे बघून आता तिला सांगितलं की मला माहीत नाही, परंतु एक संत आले होते. त्यांनी सांगितलं, गोरक्षनाथ त्यांनी सांगितलं की हे फळ तुम्ही खा. हे फळ तुम्ही खाल्ल्यानंतर तुम्ही चिरतरुण राहाल, तुमचं सौंदर्य अबाधित राहील. आणि हे फळ मी तुझ्यासाठी आणलेलं आहे. आणि मोठ्या कौतुकाने राजाचा अवगत केलेला आहे. राजा निघून गेलेला आहे. मुक्ताईसाने त्या फळाकडे बघितलं. तिचं प्रेम त्या प्रधानावर होतं. तिने विचार केला की या फळाला मी खाऊन मी काय करणार आहे? माझं प्रेम तर प्रधानावर आहे. आता ती प्रधानाच्या महाली गेलेली आहे. प्रधानाला सांगितलं की म्हटले मला माहीत नाही, परंतु हे फळ माझ्याकडे आलं आणि मला सांगण्यात आलेलं आहे की हे फळ खाल्ल्यानंतर माणूस चिर तरुण राहतो, सौंदर्य अबाधित राहतं, सुरकुत्या पडत नाही. हे फळ तुम्ही खावं अशी माझी इच्छा आहे. प्रधानाने होकार दिला. राणी निघून गेलेली आहे. प्रधानाने विचार केला की अरे हे फळ खाऊन आपण काय करणार? आपलं प्रेम तर गावच्या वेश्येवर आहे.
आता त्याने ते फळ घेतलेलं आहे, संध्याकाळची वेळ झालेली आहे. त्या वेश्येच्या घरी आता हा प्रधान जातो आणि प्रधानाला सांगतो, त्या वेश्येला सांगतो की अगं बघितलंस का मी आज तुझ्यासाठी काय आणलंय? वेश्येने विचारलं, अहो काय आणलंय? म्हटले बघ या फळाकडे, मोठं विलक्षण फळ आहे. मला माहित नाही, परंतु सांगणाऱ्याने सांगितलं की हे फळ खाल्ल्यानंतर तुम्ही चिरतरुण राहाल, तुमचं सौंदर्य अबाधित राहील, सुरकुत्या पडणार नाहीत, तेजस्वी राहाल. आणि हे फळ मी तुला देण्यासाठी आलोय. अत्यंत आनंदाने त्या प्रधानाचं स्वागत करून त्याला पाठवणी दिली. प्रधान निघून गेला आणि रात्रभर त्या वेश्येने विचार केला की अरे आपण तर समाजातले अत्यंत घाणेरडी आणि टाकाऊ वस्तू म्हणून आपल्याकडे समाज बघतो. हे फळ खाऊन आपण काय करणार? हे फळ तर आपल्या या राज्याच्या राजाने खाल्लं पाहिजे, तो चांगला राहिला पाहिजे. तो जर चांगला राहिला तर तो राज्यकारभार चांगला करेल, सगळ्या ग्रामस्थांची सेवा करेल, राज्याची सुरक्षा त्याच्या हातामध्ये आहे. असं म्हणून आता ती राजमहाली येते. सेवकाला सांगते की मला राजाला भेटायचंय. सेवक आता राजाकडे येतो. राजाला सांगतो की महाराज, गावची वेश्या तुम्हाला, गावची नर्तकी तुम्हाला भेटण्यासाठी आलेली आहे. राजाने सांगितलं की म्हटले पाठवा तिला. आता ती राजाच्या समोर येते, राजाला प्रणाम करते आणि राजाला सांगते की महाराज हे फळ माझ्याकडे आलं, मला माहीत नाही, परंतु सांगणारे सांगितलं की हे फळ खाल्ल्यानंतर चिरतरुण राहशील, सौंदर्य अबाधित राहील, परंतु हे फळ खाऊन मी काय करणार म्हणून तुमच्याकडे घेऊन आली. राजाने ते फळ हातामध्ये घेतलेलं आहे आणि हातात फळ घेतल्यानंतर राजाला संसारातली, प्रपंचातली नश्वरता लक्षात आली की अरे इतक्या वर्षांपासून ज्या पत्नीवर आपण निस्वार्थपणे प्रेम करत होतो ना, ती पत्नी आपली कधीच नव्हती. ज्याप्रमाणे संन्यासाचं संन्यस्तपण महत्त्वाचं असताना अगदी त्याच पद्धतीने प्रपंचातलं पातिव्रत्य सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं, परंतु ही गोष्ट माझी पत्नी विसरून गेली, लक्षात आलेलं आहे. आणि आता राजाने त्या राज्यवैभवाचा त्याग केलेला आहे. भरतवारीला वैराग्य उत्पन्न झालेलं आहे, भरतवारी निघून गेलेला आहे. ही वार्ता त्या मुक्ताईला समजली तोपर्यंत फार उशीर झालेला होता आणि मुक्ताईला सुद्धा दुःख झालं की अरे आपण असं नव्हतं वागायला पाहिजे, आपल्याकडनं फार मोठा अपराध झालेला आहे आणि अपराधाची क्षमा आपण मागितली पाहिजे. आता ती तपश्चर्येला निघालेली आहे, तिने सुद्धा राजवैभवाचा त्याग केलेला आहे आणि तपश्चर्या करते. 7 पुड्यांच्या डोंगरामध्ये ती राहते आहे. बघा तुम्ही, चूक केवढी आहे, तपश्चर्या केवढी आहे. 1400 वर्ष नाथपंथाची जोगिनी असलेली ही मुक्ताई त्या ठिकाणी राहते आणि सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज आता त्या ठिकाणी त्या सालबर्डी या गावामध्ये जात आहेत. चक्रधरांच्या जीवना जन्मा
सातपुड्यांच्या डोंगरामध्ये असलेलं ते सालबर्डी नावाचं गाव आणि त्या सालबर्डीच्या त्या डोंगरामध्ये श्री प्रभू सर्वत्र श्री चक्रधर प्रभू चालत आहेत. कमरेला एक वस्त्र आहे, अंगावर खांद्यावर एक वस्त्र आहे, मोकळा केश कळाप आहे, सुंदर दैदिप्यमान असलेली 32 लक्षणांनी युक्त असलेली गौरवर्ण स्वामींची श्रीमूर्ती, आखीव रेखीव ते डोळे, ते हात, ते कान, ते नाक, काय वर्णन करावं त्या मूर्तीचं. असा तो सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांचा अवतार. आणि हा भगवंत त्या 7 पुड्यांच्या रांगांमध्ये फिरतो आहे. कुठनं तरी वाऱ्याची झुळूक यायची. भगवंत चालत असताना त्यांची वस्त्र कुठेतरी काट्यांमध्ये अटकायची, वाऱ्याची आलेली झुळूक त्याला मोकळं करायची. त्यावेळेस तो पुढील प्रवास चालू व्हायचा, नाहीतर तासन तास प्रभू त्याच ठिकाणी उभे असायचे. कुठेतरी काट्यांमध्ये केस अटकल्या जायचे, कुठनं तरी परत दुसरी झुळूक यायची, ते केस मोकळे व्हायचे. असा हा प्रभू परमात्मा त्या सालबर्डी गावामध्ये त्या माडू नदीच्या त्या काठावर फिरतो आहे. त्या माडू नदीमध्ये असलेले ती गोटे अत्यंत गोल आकार त्यांना प्राप्त झालेला आहे. निर्मळ असलेलं ते प्रसन्नमय असलेलं ते वातावरण आणि त्या ठिकाणी हा प्रभू परमात्म्यांचा तो प्रवास चालू आहे. चक्रधरांच्या जीवनादल्या होती जन्माल्या माडू नदीच्या काठी. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू पुढे गेले. सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू महाराजांची ती सुंदर दैदिप्यमान असलेली ती मूर्त त्या मुक्ताईसाने पाहिलेली आहे. एवढा तेजपुंज तपस्वी महात्मा बघितल्यानंतर, ती सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची मूर्त बघितल्यानंतर 1400 वर्षाचं तप पूर्ण झाल्याचा आनंद तिला प्राप्त झालेला आहे. बघा, थकलेली होती, वय झालेलं होतं, संपूर्ण अंगावर केस वाढलेले होते, तिला वस्त्र नेसण्याची गरजच नव्हती. ज्यावेळेस ही मुक्ताईसा त्या जंगलात चालायची ना, त्यावेळेस तिच्या डोक्याचे केस जमिनीवर लोळण घ्यायचे, एवढे केस तिचे मोठे आहे. अशी असलेली ती मुक्ताई नखांची चुंबळ झालेली होती. सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची ती मूर्त बघितली आणि आनंदलेली आहे, प्रफुल्लित झालेली आहे, प्रसन्न झालेली आहे, अत्यंत प्रसन्न झाली. अय्या माझ्या लिंगा, आज माझ्या लिंगाचे मला दर्शन घडलेले आहेत. आजी माझा महादेव मला मिळाला, आज माझा महादेव मला मिळालेला आहे. हा आनंद तिच्या मनामध्ये आहे. आणि आता भगवंताच्या पायावर नतमस्तक झाली आणि भगवंताला विनंती केली की हे प्रभू, आपण माझी या गुंफेची विजय करावे, माझ्या गुंफेमध्ये आपण यावं. भगवंत मौन्य अवस्थेमध्ये आहे. आता भगवंताला घेऊन ती त्या गुंफेमध्ये घेऊन गेलेली आहे, भगवंताला विराजमान केलेले, वनपुष्पांनी स्वामींची पूजा केलेली आहे आणि स्वामींसाठी ती कंदमुळे आणलेली आहे. स्वामींची कंदमुळे ग्रहण केली. आता 12 वर्ष सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू त्या मुक्ताबाईसाच्या गुंफेमध्ये राहतात. आणि या सगळ्या ज्या लीळा आहेत ना, या लीळा कुठे घडल्या? त्या माडू नदीच्या काठी. चक्रधरांच्या जीवनादल्या होती जन्माल्या
सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज त्या ठिकाणी राहिले. आता मुक्ताईसेला निरोप दिला आणि आता भगवंत तिथून निघालेले आहे. त्याच जंगलामध्ये एके दिवशी भगवंत एका झाडाखाली बसलेले आहे. डोळे बंद आहे आणि अखंड जीवमात्रांचं चिंतन त्या ठिकाणी चालतं. अखंड जीवमात्रांचं हे चिंतन चालू असताना त्या जंगलामध्ये दोन पारधी आलेले आहेत. ते पारधी आपल्या कुत्र्यांना घेऊन आले आणि तितक्यात त्या पारध्यांच्या नजरेला एक पांढरा शुभ्र अगदी कापसासारखा असलेला पांढरा शुभ्र लालबुंद डोळे असलेला एक ससा त्यांना दिसलेला आहे. दोघांमध्ये शर्यत लागली. म्हटले हा ससा ज्याचा कुत्रा पकडेल तो या जंगलाचा राजा. म्हटले लागली पैज लागलेली आहे. आता त्या ठिकाणी त्या दोघही कुत्र्यांनी त्या कुत्र्यांना सोडण्यात आलं. पारधी त्यांच्या मागे आहे. सशाच्या लक्षात आलं ससा घाबरलेला आहे, जीवाच्या आकांताने पळतो आहे. कुत्रे त्यांच्या मागे आहे. जीव वाचवण्यासाठी हा ससा धावत पळत उड्या मारत एका ठिकाणी आला. ज्या ठिकाणी आला ना त्या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांची मूर्त त्याला दिसलेले. स्वामी बसलेले आहेत, झाडाखाली बसलेले आहेत. आणि झाडाखाली बसलेल्या स्वामींकडे त्यांनी पाहिलं आणि देवाला विनंती केलेली आहे की हे प्रभू बघा ना, होनी भयभीत ससाई होनी भयभीत ससाई वदतो स्वामीला विनंती करतोय की हे प्रभू बघा ना, आपण तर साक्षात चालते बोलते परमेश्वर आहात, ईश्वर आहात. माझ्या जीवनावर केवढा मोठा प्रसंग निर्माण झालेला आहे. आज मला मारण्यासाठी माझ्या मागे दोन शिकारी कुत्री लागली. अनेक भक्तांच्या हाकेला धावणारे तुम्ही आज या छोट्याशा भक्ताची ही विनंती स्वीकार नाही करणार देवा. आणि हा ससा देवाजवळ तक्रार करतोय. आमच्या घरातल्या माणसांजवळ तक्रारी करतो, परंतु हा ससा देवाजवळ तक्रार करतो. त्याची तक्रार ऐकणारं कोणीच नाही आहे. त्याची तक्रार ऐकणारा फक्त देव आहे. मग त्या देवाजवळ त्यांनी तक्रार केली. काय तक्रार केली? लागुनी माझा पाठीशी हे लागुनी माझा जीव मुठीत मी घेऊन आलो.
माझ्या पाठीशी लागलेले आहेत, मला मारण्यासाठी यांचा जो प्रयत्न चालू आहे. आणि आता मला या मानवाची जी नीती आहे ना, ही नीतीच समजत नाही. आणि आता त्याने उडी मारली, जशी उडी मारली ना तसा सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी मांडी वर केली, उजवी मांडी वर केली. त्या मांडीच्या खाली आता हा ससा येऊन बसलेला आहे, स्वामींच्या मांडी खाली बसलेला आहे. पाठीमागनं ती पारधी आलेली आहे, ती कुत्री आलेली आहे. आणि ती कुत्री त्या सशाचा जीव घेण्यासाठी आतुर झालेली आहेत. मालकाची आज्ञा घेण्यासाठी ती वाट पाहत आहेत. स्वामींच्या मांडीखाली असल्यामुळे ती कुत्रीही काही करू शकत नाही, पारधीही काही करू शकत नाही. ससा मात्र देवाला विनंती करतो. आता त्या समोर असलेले ते पारधी स्वामींना म्हणतात की प्रभू, हा जो ससा आहे ना आपल्या मांडीखाली लपलेला आहे, हा ससा आमच्या पैजेचा ससा आहे. हा ससा आपण सोडून द्यावा. जर आपण याला सोडलं नाहीत ना तर आमच्यात भांडणं होतील. आणि आता भगवान श्री चक्रधर महाराजांनी आपले डोळे उघडलेले समोर असलेल्या त्या पारध्यांकडे बघितलं, कुत्र्यांकडे बघितलं. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांच्या मुखातनं सगळ्यात पहिलं सूत्र जन्माला आलेलं आहे. ते सूत्र कोणतं आहे? सांगा येत शरण आलिया काही मरण असेल. जो आम्हाला शरण येतो ना त्याला आम्ही मरण देत नाही, तो आम्हाला शरण आलेला आहे. हा ससा जंगलाचे गवत खातो, झऱ्याचे पाणी पितो, तुम्ही याला का मारता, हिंसा करू नका. बस एवढंच स्वामींनी सांगितलं. कुठल्याही प्रकारचे तत्व त्या पारध्यांना सांगितले नाहीत. आणि त्या पारध्यांनी स्वामींना हात जोडले आणि सांगितलं की जीजी, आजपासून आम्ही कुठल्याही प्रकारे हिंसा करणार नाही, कुठल्याच प्रकारे हिंसा करणार. जानली इच्छा चक्रधरानी, जानली इच्छा चक्रधरानी, जानली इच्छा चक्रधरानी, जानली इच्छा चक्रधरानी, अभयदान देऊन त्यानी, अभयदान देऊन त्यानी, दिली सशाला सुवर्ण काया, दिली सशाला सुवर्ण काया, चिरंजीवित सशाला सांगितलं की महात्म्य हो जा, आता तुम्हाला कुणाचीही भीती नाही राहिली. स्वामींच्या स्पर्शाने तो ससा सोन्याचा झाला, संबंधाचा स्पर्श स्वामींचा त्याला झालेला आहे. असा भाग्यवंत तो ससा, अशी भाग्यवंत ते पारधी, अशी भाग्यवंत ती मुक्ताईसा, अशी भाग्यवंत ते श्री क्षेत्र रुद्धपूरची भक्त मंडळी, त्याच्या भक्तांना साक्षात चालत्या बोलत्या परमेश्वराचं दर्शन घडायचं. आपली कथा या ठिकाणी संपली असं मी जाहीर करतो.